नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिवाळा हा मेंढ्यांचा प्रमुख गाभण काळ. या काळात गाभण मेंढ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. योग्य आहार, पोषण, स्वच्छता आणि गोठ्याची निगा यामुळे मेंढी आणि कोकरू या दोघांचं आरोग्य चांगलं राहतं. मग ही काळजी कशी घ्यायची? नेहमीपेक्षा गाभण मेंढीसाठी काय बदल करावे? प्रसूतीनंतर मेंढी आणि कोकरूची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला समजून घेऊया गाभण काळातील आहार व्यवस्थापन कसं करायचं ते. गाभण मेंढ्यांना तिसऱ्या महिन्यापासून वाढीव खुराक देणं आवश्यक असतं. दररोज सुमारे 200 ते 250 ग्रॅम अतिरिक्त खुराक देणं गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं. खुराकात हिरवा चारा, डाळींचे कोंबडे, ज्वारी, बाजरी, सुक्या गवताचा समावेश आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावं. खुराक संतुलित असावा आणि त्यात मीठ तसंच खनिजांचं मिश्रण यांचा समावेश करावा. संतुलित आहारामुळे मेंढीचं आरोग्य चांगलं राहतं आणि कोकराच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्य मिळतात. तसंच गर्भधारणेच्या काळात मेंढ्यांना कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांबे आणि कोबाल्ट या खनिज द्रव्यांची जास्त आवश्यकता असते. यामुळे हाडांची वाढ, रक्तनिर्मिती आणि हार्मोन्सचं संतुलन योग्य राहतं. यासाठी गोठ्यात या खनिजांनी युक्त चाटण विटा बांधाव्यात. मेंढ्या त्यांच्या गरजेनुसार या विटा चाटतात आणि त्यामुळे त्यांची पोषण तूटही भरून निघते. गाभण असताना मेंढीच्या आहारावर जास्त भर द्यावा. यानंतर प्रसूतीनंतरच्या मेंढीची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंढी व्यायल्यानंतर तिला कोकरूला चाटू द्यावं. यामुळे मातृत्व भाव वाढतो आणि कोकरूला उबही मिळते. जन्मल्यानंतर कोकराची नाळ स्वच्छपणे कापावी आणि संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणतः अर्ध्या ते 1 तासात कोकरू उठून दूध पिण्यास सुरुवात करतं. यावेळी आईचा चीक पाजणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्यातून कोकराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते आणि पोटातील घाण बाहेर पडून ते ताजतवानं दिसतं. यानंतर महत्त्वाच्या विषयाकडे येऊया, ते म्हणजे मेंढीच्या प्रसूतीनंतरचा आहार कसा असावा ते. व्यायलेल्या मेंढीला 4 ते 5 दिवस दररोज 100 ते 150 ग्रॅम उकळलेली बाजरी द्यावी. तसंच भरपूर दूध मिळावं म्हणून संतुलित आणि सकस आहार द्यावा. याशिवाय मेंढीला सतत स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावं. योग्य आहारामुळे कोकराला पुरेसं दूध मिळतं आणि त्याची वाढ सुद्धा चांगली होते. आता तुम्ही म्हणाल, प्रसूतीनंतर मेंढीबरोबर कोकरूची काळजी कशी घ्यायची ते. त्यामुळे समजून घेऊयात कोकराचा आहार कसा असावा ते. कोकराला 12 दिवसांच्या वयानंतर लसूण घास किंवा कोवळा चारा द्यावा. वयाच्या 5 ते 8 आठवड्यांपासून थोडं थोडं खाद्य देण्याची सवय लावावी. 12 आठवड्यानंतर म्हणजेच 3 महिन्यांनी कोकरांना मेंढीपासून वेगळं करून स्वतंत्र आहारावर ठेवावं. त्यांना सकस हिरवा चारा, खुराक आणि नियमित स्वच्छ पाणी द्यावं. वाढीच्या काळात योग्य पोषण मिळालं तर कोकरे निरोगी राहतात आणि वजन लवकर वाढतं. आहारासोबत महत्त्वाचा भाग येतो तो थंडीपासून संरक्षणाचा. हिवाळ्यात कोकरांना थंडी आणि ओलसरपणापासून संरक्षण देणं महत्त्वाचं असतं. गोठा कोरडा, स्वच्छ आणि उबदार ठेवावा. रात्री कोकरांना ऊब मिळावी म्हणून गवताचे थर, जुनी गोणी किंवा चटई वापरावी. तसंच जास्त थंडीत गोठ्यामध्ये पिवळे बल्ब लावावेत. थंडीपासून योग्य संरक्षण केलं तर कोकरांचा आजार कमी होतात आणि सोबत वाढ सुद्धा चांगली आणि जलद होते. एकंदर काय तर गाभण मेंढ्यांना नेहमी उंच, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावं. प्रसूतीनंतर मेंढी आणि कोकराला स्वच्छ, सुरक्षित जागी ठेवावं. वेळोवेळी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा आणि लसीकरणही वेळेवर करावं. स्वच्छता, पोषण आणि काळजी या तिन्ही गोष्टींचं पालन केलं तर मेंढी आणि कोकराचं आरोग्य चांगलं राहतं आणि पशुपालकांना नफा चांगला मिळतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? गाभण मेंढींची आणि कोकराची काळजी घेताना तुम्ही आणखी कोणत्या गोष्टी करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.